मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण मिनी ब्लॉग नाही तर डायरेक्ट म्हणलं आपण मस्तपैकी पूर्ण ब्लॉग बनवा, कारण आपण आज चालू सुंदर अशा लग्नासाठी. कोणाचं आहे मला माहित नाही, मी फक्त जेवायला चाललोय. चला बघूयात नेमकं लग्न आहे कोणाचं. तेजस सोबत चाललोय, बघूयात मग. हे गिरवलकर मंगल कार्यालय, त्यानं आता गाडी पार्किंग करायला गेलाय बघा. हो का आहे का इकडून रस्ता? तर चला लग्न कोणाचं आहे आधी ती बघू आणि मग ह्याचं बघू. तर इकडून रस्ता आहे म्हणला आणि भाऊनं डायरेक्ट आम्हाला जेवणाच्या ठिकाणीच घेऊन आला. मी म्हणलं अरे बाबा लग्नाला कोणाच्या आला ही तर मला कळू द्या आधी, का डायरेक्ट जेवायलाच बसायचं का म्हणलं. मग मेन प्रश्न लग्न कुठं झाले हे ओळखायसाठी आम्ही दुसरा मजला चढायला निघालो. भाऊ मला डायरेक्ट हां चला जेवणाच्या ठिकाणी म्हणल्यावर आणला. इथं दुसऱ्या मजल्यावर आलो तर काही इथं पण सगळ्या पंगतच भरलेल्या होत्या, कारण हे मंगल कार्यालय मोठं आहे. ह्या ठिकाणी बघितलो काय कुठं जाऊ काहीच कळना, कारण सगळे बगल त्यानं जेवायला. पण मीच प्रयत्न केला जरा मामाला विचारायचा की आजोबा कुठं आहे नेमकं नवरदेव. आजोबांनी सांगितले थोडा इशारा करून, पण तरी पण काय आम्हाला सापडलं नाही. तेवढ्यात तेजसचे मित्र भेटले. चला म्हणलं काय दाखवतात बघू त्यांचे मित्र. तर त्यांचे मित्र घेऊन जात होते, तर आम्हाला नुसतं जेवणाचे ताटच भेटत होते. मला वाटलं नवरदेव आज भेटतात का नाही की आपल्याला, पण शेवटी रस्ता इथूनच होता जेवणाच्या ठिकाणातूनच. मग मला तेवढ्यात भेटला हा बुक्याचा गुच्छ. मी तिथला घेतला उचलून. मला आता नवरदेवाला बुके चुरावं इथला आणि मस्त फोटो काढायत. आपण तर आणला नव्हता, कारण आणून फायदाही नव्हता त्याचा. या ठिकाणी पाहिलं फुल गर्दी होती फोटो सेक्शनमध्ये. आपण त्या बुकेला घेतला हातामध्ये, गेलो नवरदेवाला भेटायला. पण गर्दी असल्यामुळे व्हिडिओ केला बंद आणि आलो डायरेक्ट जेवायला फोटो काढून. लग्नाला आलाय घेऊन. लग्न 12:30चं, आम्ही इथं आलो 1:45 वाजता. म्हणजे कसला टायमिंग आहे बघा आमच्या दोस्ताचा. 12:30च्या लग्नाला 1:45 वाजता घेऊन आलाय त्याला डायरेक्ट जेवणाच्या सेक्टरमध्ये. बाकी दुसरं काहीच नाही म्हणला. पुन्हा हुडकून शेवटी नवरदेव सापडला आम्हाला. मोठं मंगल कार्यालय आहे. मग शेवटी मग बुके चोरून मग मी फोटो काढलो बुकेचा. बघा आता मला सोडून पळालाय, चढावर गाडी चढत नसल्याने. लय हुशार आहे आमचा तेजस. तेजसच्या मित्राला बाय बाय केलो. त्यांना बी घेतलो असतो, नका म्हणलं रुसल्यावर कशाला टेन्शन नको. घरी थोडा वेळ आराम करून मी निघालो. पण त्याच्या आधी म्हणलं चला आपले जरा 2 मित्र थांबलेत नंदी स्टॉपला, त्यांचं भेट घेऊ त्यांची आणि मग जाऊ दुकानकड. मेरी जान जिगर के छल्ली यो मेरी जान. ये झोपेतून उठून आलास का तू? वेलकम टू लक्ष्मण मोहिते ब्लॉग लातूर. तर तेव्हा किती फरक आहे दोघात. फक्त काळा आणि गोऱ्यामध्ये बघ नका उंचीचा म्हणला मी. मला तुम्ही लय पुढचा विचार करता. आमचे मनी इकडे बघ. कामाचे नाही ते. मग काय म्हण भाऊ आहेस तो आपला. तर मित्रांपासून आलो आपण इथं आणि चहा घ्यावा म्हणलं. त्यांना म्हणलं तुम्ही राहू द्या चहा, माझं मी पितो. आणि चहा पित बघितलं दुकानातले मसाले चटण्या काय काय येतात. वाचत मग आपण घेतला चहा. मस्तपैकी चहा पिलं की आली तरी आलो आपण डायरेक्ट दुकानामध्ये. काम चालू होतं आईबाबाचं. माझं काम आपलं करावं म्हणलं आणि काढल्या जरा हिशोबाच्या वह्या, जे की डेली हिशोब आपल्या दुकानचा अकाउंटिंग वगैरे काय काय बघायचं ते सकाळपासूनचं राहिलेलं ते करावं म्हणलं. आणि पाहिला कोणता माल सेल झाला आहे कोणता झाला नाही ते करून मी काढली जादूची पेन, जी की मला माझ्या वाढदिवसाला तेजसने गिफ्ट दिला होता. ह्याच्यात जरा हिशोब कसा आहे फास्ट होत आहे, गणितं करायची गरज नाही, ऑटोमॅटिक उत्तर येते. हां जादू. हिशोब करत होतो की तेवढ्यात हो का मामाच्या मुली आल्यात आमच्या, सरप्राईज दिले, धप्पा दिले डायरेक्ट दुकानात येऊन. धिंगाणा चालू होता त्यांचा. म्हणलं त्यांचा धिंगाणा चालू द्या, आपण आपला हिशोब करून घेऊया. आता दुकान झाले निवांत. तर सगळे गेले. मी सध्या बसलोय दुकानात. ते मित्राच्या पॅन्टीची वाट बघत ते ना आलं की पॅन्ट देऊन बंद करणार आहे. ते कसं होतंय गर्दी पडली की दुकानात काहीच करायचं सुधारत नाही. मग नवीन बॅग दाखवा, हे दाखवा, ती दाखवा, त्याच्यात व्हिडिओ जाता विसरून असं होतंय. त्याच्यामुळे तर आतापर्यंत ब्लॉग त्याच्यामुळेच राहिलेत माझे. पण आता म्हणलं जरा करूयात. तर अशा प्रकारे आजचा दिवस, मग आजचा हिशोब वगैरे सगळा झालेला आहे आपला. दुकान बंद करायला हरकत नाही. 9 वाजलेत, आपला टाइम झालेला आहे. एक बार मित्र आला की मग दुकान बंद करून जाऊन घरी मस्तपैकी आराम करूया. तर आजचा ब्लॉग आपण आता इथे सेंड करूयात. आता लॉंग ट्रिपला वगैरे जाणारे ब्लॉग वगैरे चालू होणार आहेत आपले. त्याच्यामुळं असं जसं पहिलं तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट केलंय तसंच अजूनही आपल्या चॅनलला सपोर्ट करा. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. सुंदर व्हिडिओ
तुम्हाला नव्यानं भेटणार आहे. सध्या तर डेली ब्लॉग चालू आहेत, पण मी बाहेर जाणार आहे तर त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत जसे माझे पहिले भेटत होते. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.